तर मित्रांनो, आज आपण नवीन विषय बघणार आहे, तो म्हणजे राज्यघटना, भारतीय राज्यघटना. आणि या विषयामध्ये आपण बघणार आहोत की नेमके संविधान म्हणजे काय आहे, आणि पहिले 1 ते 11 पर्यंतच्या सर्व कलमांचा अभ्यास करणार आहोत. आणि या सर्व कलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, जे की वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या अँगलने विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यावर काही कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत, आपण ते पण बघणार आहोत. तर लगेच आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आणि आता आपण बघू की नेमकी जो भारतीय संविधान आहे तो फक्त एक नियमांचा पुस्तक आहे. की तो एका देशाची गोष्ट आहे. जसे की आपण बघतो मित्रांनो, भारतीय संविधान आहे, त्याच्यात वेगवेगळे कलम आहेत आणि आपल्या सर्व कायदे आहेत त्याच्यात. आणि जी गोष्ट आहे म्हणजे तो एका देशाची गोष्ट आहे. की आता याच प्रश्नाचा उपचार करून आपण पुढचा भाग पाहणार आहोत. तर आता आपण बघूत की नेमकी आपल्या आधुनिक भारताची जडणघडण कशी झाली. तर आता आपण एक एक करून हे सगळं कसं झालं याबद्दल बघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण बघूयात की जसं आपल्याला एखादं समजा घर बांधायचं असेल, तर तो नेमकी घर बांधायचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर आपण तसंच बघणार आहोत की भारत हा एक आपल्या प्रकारचा आपल्यासाठी नेमकी समजून घेण्यासाठी एक घर आहे. आणि त्या सर्वात आधी आपण जर घर बांधायचं असेल तर आपण कशाचा विचार करतो, तर आपण त्याचा नकाशा करतो, त्याच्यासाठी जमीन आहे की नाही बघतो, या सर्व बाबी करतो. तर या सर्व गोष्टीचा विचार आपण करत असतो. आणि अशाच प्रकारे जर आपण भारताला एक घर समजलं मित्रांनो, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बाबी या आपण कशा तयार करतो, त्यानुसार आपण भारतीय राज्यघटना समजून घेणार आहोत. तर कलम 1 ते 4 मध्ये मित्रांनो आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. नेमकी भारतीय राज्यघटना काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे, या सर्व गोष्टी बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण कलम 1 समजून घेण्याचा विचार करणार आहोत. तो म्हणजे, आणि ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्यात सर्वात उत्तम उपाय तो म्हणजे, जर भारताला आपण एक घर समजलं आहे मित्रांनो, आणि तसंच कलम 1 काय सांगतो आपल्याला की भारताचे राज्यक्षेत्रे आहेत मित्रांनो, आणि संघराज्याचे नाव आणि राज्यक्षेत्रे. जर भारताला आपण घर समजलं आहे, तर कलम 1 आपल्याला असे सांगतो की त्या घराचे नाव काय आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, कलम 1 आहे संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. तर आपण भारताला नेमकी एक घर समजलेलं आहे मित्रांनो, तर कलम 1 असा सांगतो की त्या घराचं नाव काय आहे हे स्पष्ट करतो मित्रांनो कलम नंबर 1. जर मित्रांनो आपण कलम नंबर 1 ला जर भारताचे नाव म्हणजे घर समजलं असेल आणि त्या घरावरचं नाव समजलं असेल, तर तसंच आहे की मित्रांनो, आता पुढं काय होणार आहे मित्रांनो, जसे की घर आहेत, तर आपण घरात नवीन एखादी रूम, समजा हा घर आहे, तर या घरात आपण एखादी नवीन रूम तयार करायची असेल तर ती करू शकतो, किंवा या घराला बांधून दुसरी रूम बांधू शकतो मित्रांनो. तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या कलम नंबर 2 मध्ये आहेत मित्रांनो. ते म्हणजे अनुच्छेद 2 काय सांगतो, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. या सर्व बाबतीची माहिती आपल्याला कलम नंबर 2 मध्ये दिली आहे मित्रांनो. तर म्हणजे आपण नवीन रूमा जोडू शकतो किंवा त्याच्या बाजूला आपण नवीन दुसऱ्या रूमा अटॅच पण करू शकतो. या सर्व बाबती आपल्याला कलम नंबर 2 मध्ये समजतात मित्रांनो. आता पुढे मित्रांनो, जर आपण एखाद्या घर असा समजला, जर त्याच्यामध्ये आपण समजा नवीन रूमा वगैरे काढल्यात मित्रांनो, तरी आपण कलम नंबर 2 मध्ये पाहिलं. त्याच्यानंतर असं आहे की मित्रांनो, तर या रूमात, आता समजा ही रूम आहे, जर या रूमची भिंत इकडे तिकडे सरकायची असेल, किंवा या रूमची भिंत, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला इकडच्या तिकडे करायची असेल, किंवा एखादी नवीन रूम अटॅच करायची असेल, तर या सर्व बाबी मित्रांनो आपल्याला कलम नंबर 3 म्हणजे येतात. ते म्हणजे नवीन राज्याची निर्मिती करणे आणि त्या राज्यांची मित्रांनो सीमा किंवा नावे यात फेरफार करणे. या सर्व बाबी आपल्याला कलम नंबर 3 मध्ये बघण्यास मिळतात मित्रांनो. ते म्हणजे समजा एखादी भिंत इकडं झाली, इकडची तिकडं करता येते, किंवा या घराचं नाव असेल तर म्हणजे राज्याचं जे नाव असेल त्याच्यात आपल्याला चेंज वगैरे करता येते मित्रांनो. ते आपण सर्व कलम 3 नंबर मध्ये असे बघता येईल आपल्याला मित्रांनो, ते की तर समजा ही रूम आहे आणि या रूमची समजा ही भिंत आहे, तर ह्या रूमची ही भिंत मित्रांनो आपल्याला इकडं किंवा घेता येते किंवा तिकडेही घेता येते. तर या सर्व बाबती आपल्याला बघण्यास मिळतात, त्या म्हणजे कलम 3 मध्ये मित्रांनो.
तर आता आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो कलम नंबर 4. त्यामध्ये पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक अनुषंगी परिणामस्वरूप बाबीकरिता करण्यासाठी अनुच्छेद 2 व 3 अन्वये करण्यात आलेले कायदे. म्हणजे मित्रांनो याच्यात महत्त्वाचे आहे की कलम 2 आणि 3 साठी करण्यात आलेले कायदे हे बघणार. म्हणजे तर आधी आपण बघितलेलं आहे की समजा हा घर आहे, तर त्याच्यामध्ये आपण याच्यावरचे नावं बघितलेले आहे मित्रांनो. पहिल्यामध्ये आपण दिलं नाव, पहिल्यामध्ये नाव दिलं मित्रांनो, आणि बघितलं होतं की आर्टिकल नंबर 1 सांगतो की नाव सांगतो मित्रांनो पहिलं काय आहे. आणि दुसऱ्यामध्ये आपण बघितलं होतं मित्रांनो रुमा. तिसऱ्यामध्ये असं बघितलं कलम 3 मध्ये बघितलेलं आहे मित्रांनो आपण, त्या म्हणजे रुमा. जसं की त्या रूमची भिंत आहे मित्रांनो, ती भिंत इकडेही करता येते किंवा तिकडेही करता येते, या सर्व बाबी आपण कलम 3 मध्ये. आणि आपण आता बघणार आहोत कलम नंबर 4. ते म्हणजे मित्रांनो या मागच्या जेवढ्या बी आपण बघितल्या मित्रांनो, 2 म्हणजे रूमा बांधायच्या असतील आपल्याला किंवा त्या रूमा असतील, नवीन रूमा आपण बांधू शकतो आणि त्या रूमांच्या भिंती इकडे तिकडे करतो. तर या सर्व बाबी जर आपल्याला करायच्या असतील तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला कायदा करण्यात आले आहे. ते म्हणजे सर्वसाधारण कायद्याने मित्रांनो आपण ते सर्व बाबीमध्ये आपण चेंज करू शकतो मित्रांनो. तर या सर्व गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला संविधानामध्ये कोणता मोठा बदल करायची गरज नाही मित्रांनो. ते सर्व आपण एखादा साधारण कायदा जरी पारित केला मित्रांनो तरी या सर्व बाबी आपण करू शकतो.